नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तर तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. बरं, डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. चला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. या कथानकामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. ते एका प्रोजेक्टवरती काम करतायत. त्या चौघांच्या मानेमध्ये सुद्धा एक चिप बसवली आहे आणि त्या चिपमधून सगळा ते जे काय बोलतायत, काय वागतायत, कशा पद्धतीनं रिॲक्शन्स आहेत, रिफ्लेक्सेस आहेत, रिस्पॉन्सेस आहेत, डिस्कशन्स आहेत, आजूबाजूच्या गोष्टी आहेत, या सगळ्या त्या राहुलनी बनवलेल्या त्याच्या कम्प्युटरच्या लॅपटॉपवरती जाऊन सिंक होतात. आणि तिथे एक सॉफ्टवेअर बनवलं आहे. ते सिंक झालेला जो डेटा आहे ते सॉफ्टवेअर ॲनालिसिस करतं आणि ॲनालिसिस झाल्यावरती त्याचे जे रिझल्ट आहे ते एका डॅशबोर्डवरती डिस्प्ले होतात आणि ते तो 24 तास बघत असतो. तिथं काय चाललं आहे, काय नाही चाललं आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीचे रिझल्ट्स येत आहेत, कसे मेसेजेस आहेत, कसे नोटिफिकेशन्स येत आहेत, हे सगळं ते बघत बसतो, ऑब्झर्व करत असतो, मॉनिटर करत असतो. बरं, आता आणखीन एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केलेला वड आणि पिंपळ या झाडांच्या ॲनालिसिसपासून आणि त्या झाडांच्या मुळामध्ये त्यानंतर तिथून जाताना येताना रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सेन्सर्स लावले. हाही डेटा त्या सॉफ्टवेअरला सिंक होतो. त्यानंतर त्याचंही ॲनालिसिस होतं. त्याच पद्धतीनं आता ते 4 जण कसं आहे की एका गावामध्ये जाऊन राहिलेत आणि त्या गावामध्ये त्यांनी फ्लॅट घेतला आहे. त्या फ्लॅटमध्ये ते 4 जण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. फारसं काही एकमेकांशी बोलत नाहीत. जे काय बोलणं होतं, इंटरॅक्शन्स होतात, त्या सर्व काही गोष्टी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून म्हणजे व्हॉट्सॲप चॅट्स, ईमेल्स, व्हिडिओ कॉल्स, आणखीन काय असू शकते बाबा, मेसेजेस, आणखीन काय असेल मला आठवते त्याप्रमाणे आणखीन ते कदाचित एकमेकांना कॉल्स, रेग्युलर कॉल्स पण करत असतील. बऱ्याच अशा गोष्टी ते टेक्नॉलॉजी, हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करतात आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचा प्रयत्न करतात, एकमेकांशी डिस्कशन करतात. आज काय झालंय बघूया आता ह्याच्यामध्ये. नेमकं शनिवारी तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहिती आहे, आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हापासून हे कथानक सुरू झालं आहे, पाऊस धो 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 पडतोय. बऱ्याच ठिकाणी पावसामुळं पाणी झालेलं आहे. खड्ड्यामध्ये पाणी, आजूबाजूला जायच्या यायच्या रस्त्यांमध्ये पाणी. त्या पाण्यामुळं बऱ्याच वेळा राहुल ऑफिसला जात असतो त्यावेळी जरी अंगावरती जॅकेट किंवा काही असलं पावसापासून वाचण्यासाठी, तरीसुद्धा त्याला असा प्रॉब्लेम येतो की गाडी खड्ड्यातनं गेली की फाडकन पाणी आजूबाजूला उडतं आहे. आजूबाजूचे काही जण म्हणतात, काहीतरी बोलतात, ते सगळं त्याला ऐकून घ्यावं लागतं. मोबाईल किंवा काही वेळा तो विसरतो जॅकेट घालून जायला. ते जॅकेट घालून जायला विसरलं की अंगावरती पाणी उडतं. किंवा मग बाकीच्यांच्या पण बाबतीत तेच आहे की इतर कोणी विसरलेलं असलं की त्यांच्या अंगावर पाणी उडतं. असा त्याचा प्रवास गेले 15-20 दिवस नाही, जेव्हापासून सुरू झालेला आहे तेव्हापासून चालूच आहे. आणि अशा पद्धतीमध्ये आता आज काय झालं माहिती आहे काय, पाऊस थोडासा थांबलेला होता, तरी पण आकाश जे होतं ते काळपट होतं. एक प्रकारची शांतता, म्हणजे आज पडणार पुन्हा पाऊस की काय होणार, ही सगळं असं एक हे चालू होतं. वातावरणामध्ये एक प्रकारचा पाऊस पडेल की नाही अशी अनिश्चितता होती त्याच्यात. राहुल बाल्कनीमध्ये उभारलेला. ॲक्च्युली कसं होतं की तसं बघितलं तर वीकेंड आहे, शनिवार रविवार आहे, त्याचा मूड चांगला असायला पाहिजे होता. पण बघूया काय होते. त्याचा मूड तर चांगला असायला पाहिजे होता, पण थोडंसं माझ्या मते त्याला वियर्डनेसचं फिलिंग होतं. शांतता तर होतीच वीकेंड असल्यामुळं. म्हणून ह्या 4 काय केलं, आता नाईटला कॅफेमध्ये जायचं प्लॅनिंग केलं. रात्रीच्या वेळी कॅफेमध्ये, हे काय नवीनच. बघूया काय होतंय, त्यांच्या मनात काय आहे, त्या 4 मनात, आणि कसं प्लॅनिंग करतात बघूया. कीर्ती भयंकर एक्साइट झाली. तिला अरे कॅफेमध्ये जायचं आपण सगळे, जणू काही ती उड्याच मारायला लागली. सॅटरडे आउटिंग, अरे बाप रे.
म्हणजे अशी तिला एकदम उकळ्या फुटायला लागल्या, आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या, सॅटर्डे आउटिंग म्हणून. नेहानं स्पेशली राहुलचा फेवरेट असा ब्लॅक शर्ट काढून ठेवलेला. पण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा काहीतरी वेगळा आहे, काहीतरी वियर्डनेस आहे, काहीतरी इनकम्प्लीट आहे असं सारखं त्या राहुलला वाटत होतं. का कोणास ठाऊक, काहीच रिझन नव्हतं, फक्त एक विचित्र असं फिलिंग होतं. काय कारण आहे? काहीच कारण नव्हतं. देर वॉज नो रिझन, बट स्टील ही हॅड अ फिलिंग की बाबा काहीतरी होतं, काहीतरी वाटत होतं त्याला मनामध्ये. काय करणार आता? मन अस्वस्थ, काही वेळा मन अस्वस्थ असलं की, बैचेन असलं की असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे असं असं जे शब्दात व्यक्त करणं अवघड असं ते त्यालाही असं ते फिलिंग होतं त्याला. फोन हातात घेतला अनिजी, काहीतरी करून तो स्क्रोल करत होता, गुर. बाहेर जायला वाटत होतं, जाऊ का नको. काही वेळा वाटत होतं जातो, काही वेळा वाटत होतं नको. चालू होतं जाऊ का नको चालू होतं मनामध्ये. नेहानं नोटीस केलं, अरे तू ठीक आहेस ना, सगळं काही ठीक आहे ना तुझ्याबरोबर, मग तू असं का? खोटं त्यांनी हास्य स्माईल केलं. लक्षात आलं तिला ते जरासं बरं आहे मी, आहे मी, ठीक आहे, असं त्यांनी अशा पद्धतीनं रिस्पॉन्स दिला त्याला. शांतपणे म्हणाले, मग जायचं कॅन्सल करूया का? जायला नको का आपण? काय म्हणणं आहे तुझं? समरचा तिकडनं लगेच कॉलच आला तेवढ्यात. अरे हे बघ, फुल ऑन वाईब आहे, सगळेजण एक्साईट आहेत, तू काळजी करू नको, अजिबात गोंधळ घालायचं नाही, कॅन्सल असलं काय करायचं नाही. राहुल थोडा हेजिटेट होत होता. अजूनही त्याच्या मनामध्ये ते जे फिलिंग होतं ते जात नव्हतं. जाऊ का नको, एक प्रकारचं हेजिटेशन. बोलू की नको, जाऊ की नको, करू की नको, जे हेजिटेशन असतंय, कोणीतरी माहीत नाही पण ते काहीतरी मनामध्ये अडून बसलेलं असतंय, तसं ते हेजिटेशन. मन सांगत होतं थांब, स्टे होम, थांब, घरीच जाऊ नको. पण दुसरं मन सांगत होतं, काय होणार आहे, चल जाऊया, काय फरक पडतोय, ओव्हर थिंकिंग आहे, असं दुसरं मन त्याला सांगत होतं. रात्री सगळे विचार बाजूला ठेवून कॅफेकडं चालले. रस्ता ओला होता, धुकं थोडंसं म्हणजे काय ढग खाली आलेले म्हणूया आपण, एक प्रकारे ढग खाली आलेले आणि चाललेले त्यातून ते 4 जण. समर इकडं तिकडचे जोक्स मारत होता, कीर्ती रील शूट करत होती मोबाईलमधनं, लाईव्ह बहुतेक तिनं लाईव्ह व्हिडिओ सुरू केला असेल आणि ते चाललेलं तिचं. राहुल शांतच होता. पूर्ण जातानाच्या वाटेवर राहुल शांत होता, तो काही बोलायला तयार नव्हता. यांनी भले त्याला खेचून नेलं पण बोलायला काही तयार नव्हता, शांत होता. तेवढ्यात फोन त्याचा अचानक हँग झाला, GPS बंद पडला, डॅशबोर्ड शांतपणे क्वाइटली ॲक्टिव्ह झाला. तुम्हाला माहिती आहे त्यानं जे सॉफ्टवेअर तयार केलेलं त्याचा जो डॅशबोर्ड होता, त्या डॅशबोर्डवरती ॲनालिसिस झालं. आता ह्या सगळ्यांच्या 4 स्थितीचं बोलणं वगैरे सगळं एक ॲनालिसिस झालं आणि ॲक्टिव्ह झाल्यावरती त्याच्यामध्ये मेसेज आला, ॲनोमली डिटेक्ट झाली आहे, इंट्युशन सिग्नल यायला लागलेत. असला कसला मेसेज? आणि ते चौघांनाही त्यांच्या वॉच किंवा मोबाईल अशा ह्याला ते सिंक व्हायचे मेसेज, जायचे त्यांच्यावरही ते दिसायला लागले. नेहा म्हणाली, राहुल ऑनेस्टली तू अनकम्फर्टेबल दिसतोयस हां, हे काय बरोबर नाही, काय झालं नेमकं सांग. क्षणभर तो काही बोलला नाही, शांतपणे ऐकत होता. काय चाललंय काय नाही चाललंय, शांतपणे चाललेलं त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी. फिलिंग आतनं वाढत जायला लागलेली. ते कॅफेजवळ पोहोचणार तेवढ्यात समोर हेवी ट्रॅफिक जाम. समोर हेवी असा ट्रॅफिक जाम. त्यांनी इकडं तिकडं बघितलं, कोणाला तरी विचारलं त्यांनी, अहो हा का ट्रॅफिक जाम आहे एवढा, काय कारण आहे ट्रॅफिक जाम व्हायचं? एक जण म्हणाला,
थांबा थांबा, पुढं अजिबात जाऊ नका, तिकडं एक वायर लोंबकायला लागली आहे, अर्धवट आहे तिथं वायर, अजिबात तिकडं हे करू नका, पुढं अजिबात कोणी जाऊ नका, सगळेजण म्हणून थांबलेत गाड्या घेऊन, कोणी पुढं जाऊ नका. तोच रूट, तेच टायमिंग 15 मिनिटं आधी आले असते तर काय झालं असतं बुवा? कशा पद्धतीनं हा प्रसंग झाला असता? फक्त 15 मिनिटापूर्वी ती वायर लोंबकायला सुरू झालेली, आणि कदाचित तुम्ही विचार करा तिथून जाताना काही झालं असतं तर? राहुलच्या या मनातल्या चलबिचलतेमुळं हा प्रसंग टळला का? काय वाटते तुम्हाला? तेवढ्यात कीर्तीचा आवाज थरथरून आला. काहीच भयंकर स्केरी आहे, मला भीती वाटायला लागली आहे. कीर्ती म्हणाली. समर शांतपणे राहुलकडं बघत होता. नेहा पण त्याच्याकडं बघत होती. हळूच म्हणाली, समटाईम्स बॉडी जी असती, बॉडी गिव्ज अर्ली सिग्नल्स. समटाईम्स बॉडी गिव्ज अर्ली सिग्नल्स. तसं सिक्स सेन्स वगैरे असतं ना, तसं काही वेळा मन अशा मनाच्या चलबिचलतेकडं काही वेळा अर्ली सिग्नल देतं. राहुल सायलेंट. त्याला आजोबा आठवले, त्याचे आजोबा आठवले राहुलला. शनी महाराजांविषयी ते म्हणायचे, शनी महाराज, शनिवारचा दिवस हा शनी महाराजांचा दिवस, आणि तो जो दिवस असतो तो इशाऱ्याचा दिवस असतो. शनी महाराजांचा शनिवारचा दिवस हा शनी महाराजांचा, आणि शनिवारचा दिवस हा इशाऱ्याचा दिवस असतो. भीती आणि इंट्युशन ते वेगळंच. ते कशामुळे होईल हे सांगता येत नाही. मन कधी आधी सांगतं, फक्त आपण इग्नोर करतो. क्षणभर पुन्हा एकदा ते तिथंच होते ट्रॅफिक जाममध्ये. पाऊस सुरू झाला, आता ते पावसात अडकले. रोड साईड लाईक त्यांना तिथं चहा जिथं मिळतोय तिथं थोडंसं पुढं हे टाकलेलं चहा पिण्यासाठी. तिथं त्याचा आसरा घ्यायला लागला त्यांना. ते सगळेजण तिथं गेले त्या आसऱ्याला आणि चहाचा घोट घ्यायला सुरू केला. करणार काय, पाऊस तर धो धो पडायला लागला आहे. जाऊ तर शकत नव्हते, कॅफेला जाऊ शकत नव्हते. शेवटी जिथं हे सगळा प्रसंगाला झाला तिथं एक चहा छोटासा चहाचा टी पॉईंट त्यांना दिसला, आणि त्या टी पॉईंटच्या पुढं थोडंसं त्यांनी कवर करायला घातलेलं. तिथं 4 जण चहा प्यायला लागले. राहुल हसला, आणि आता बाकीच्यांना काही उत्तर नव्हतं. समर म्हणाला, सॅटर्डेचा आपला प्लॅन कॅन्सल. काय झालं आता? काय आपण तिथेपर्यंत पोचणार की नाही? आपण तिकडनं आवाज आला, कॅन्सल कसं काय, रूट फक्त बदलला आहे, प्लॅन चेंज झाला आहे. एवढंच नेहानी काय म्हणतात, नेहा तेवढ्यात बोलून गेली. सगळं तेच चाललंय की आपण जाणार होतो कॅफेला, ती इथं टी पॉईंटला आलो, एवढंच झालंय. सहज बोलून गेली ती. राहुल म्हणाला, गुड डिसिजन. आपण आता मात्र आपण योग्य डिसिजन घेतला आहे. त्या डॅशबोर्डवरती दिसलं की इंट्युशन जर इग्नोर केलं तर रिस्क वाढते, आणि इंट्युशनला जर रिस्पेक्ट केला आपल्या तर सेफ्टी वाढती. पण हे इंट्युशन जे आहे ना, ह्याला जसं आपले पंचेंद्रिय आहेत, जसं डोळे आहेत, श्वास आहे, नाक आहे, जीभ आहे, कान आहे, त्वचा आहे, हे ॲक्च्युली मेजरेबल आहेत. पण इंट्युशन मेजरेबल कुठं आहे? मेजरेबल नाही आहे इंट्युशन. मग त्याला जज कसं करायचं त्या इंट्युशनला, की ती खरी आहे की खोटी आहे? आणि इथंच तर सगळा प्रॉब्लेम सुरू होतो आहे की इंट्युशन बऱ्याच वेळा असती, पण तरीसुद्धा प्रसंग घडतात, कारण ते जज करता येत नाही. कदाचित त्यांच्या आता त्यांनी जी चिप बसवली आहे त्यातनं हा सगळा जो डेटा गोळा झाला आहे, आणि त्या डेटाचं ॲनालिसिस करून जेव्हा आता त्या सॉफ्टवेअरनी सांगितलं आहे, तेव्हा कदाचित आता हे जज करायला सोपं जाईल. कीर्ती म्हणाली तिकडनं, युनिवर्स वॉर्निंग देतं आहे, युनिवर्स काही ना काहीतरी इशारा देतं आहे. समर म्हणाला, हे बघ, हे जरी सगळं खरं असलं तरी आज शनिवार आहे. आपल्याला शनी महाराजांनी वाचवलं. काहीही असेल. राहुल वरती काळ्या भोर अशा आकाशाकडे बघत होता वरती.
त्याला जाणवलं की सगळ्या फिलिंग्स या काही अँझायटी नसतात, सगळ्या फिलिंग्स या काही आपल्याला त्रासदायक नसतात, अँझायटी नसतात. शांतपणे विचार केला, शांतपणे लक्ष दिलं तर कदाचित ह्याचे चिप वगैरे विदाऊट चिप वगैरे पण ॲनालिसिस करता येऊ शकते किंवा समजून घेऊ शकते, पण ते भरपूर अवघड आहे. म्हणून त्याचा चिपच्या मात्र त्याला प्रचंड असा उपयोग झाला होता. काही सिग्नल जे असतात ते सिग्नल असतात पण व्यक्त करता येत नाहीत की मला असं वाटायले, मला असं वाटायलेला उत्तर नाही. पण जेव्हा हे मला असं वाटायले, जेव्हा ते चिपच्या माध्यमातून सॉफ्टवेअर ॲनालिसिस करत आहे, हे असं असू शकतंय, तेव्हा त्या मला असं वाटायलेला काहीतरी बेस येतोय, काहीतरी त्याला हे येतं आहे, हे म्हणजे आपण असं म्हणूया त्याला एक बेस येतोय किंवा त्याला काहीतरी बोलण्याला किंवा त्या सांगण्याला काहीतरी एक महत्त्व येतं आहे. अशा पद्धतीनं बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. बऱ्याच वेळा टेक्नॉलॉजीनं सॉल्वसुद्धा झालेले आहेत. आता हाही प्रश्न त्यांचा कशा मजेशीर पद्धतीनं सॉल्व झाला आहे. त्यांनी त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, चिपच्या माध्यमातून त्यांनी जो फाइंड आउट झाला त्यांना आणि त्याचं उत्तर मिळालं. तसेच आज आणखीन एक प्रश्न निर्माण झाला, म्हणजे आपल्याला काही वेळा तसं बघितलं तर विचित्र असं जे फिलिंग असतं आणि जेव्हा ते आपण इग्नोर करतो तेव्हा ते आपल्याला कधी कधी वाचवत असतं का? तुम्हाला काय वाटतं? मी जे या व्हिडिओमध्ये ऐकलं किंवा डिस्कस केलं की ते चिप सॉफ्टवेअर त्यामुळं जज करता आलं, ॲनालिसिस झाला. तुम्हाला काही वेगळ्या आयडिया असतील, कॉन्सेप्ट असतील तर जरूर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. नक्की आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येऊन. धन्यवाद.